यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी उपस्थित होते। यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा सौ संगीता राजेंद्र सूर्यवंशी, स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त श्री सुजित सूर्यवंशी, सौ रुचिता सूर्यवंशी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबूराव निकम, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अविनाश पवार उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली। यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात सांगितले की दुर्दैवाने आजही समाजात अनेक लोक HIV बद्दल चुकीचे समज बाळगतात। अनेक जण संक्रमित व्यक्तीकडे संशयाने पाहतात, त्यांना वाईट टाकतात, भेदभाव करतात। HIV असणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा सन्मान, बुद्धी, क्षमता किंवा व्यक्तिमत्व कमी होणे नाही। आपण सहानुभूती, स्वीकार आणि मानवी मूल्ये जपली पाहिजेत। संक्रमित व्यक्तींना आधार देणे, मानसिक बळ देणे आपल्या समाजाची जबाबदारी आहे। यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले। फार्मसी महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये सांस्कृतिक सादरीकरणे, प्रदर्शने आणि माहितीपर कार्यक्रम। यावेळी डी फार्मसी, बी फार्मसी व BSc नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबूराव निकम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की 1 डिसेंबर विश्व एड्स दिन वर्ल्ड एड्स डे हा फक्त एक आरोग्य दिवस नाही, तर तो जागरूकता, जबाबदारी, मानवी अधिकार आणि सहानुभूती यांचे प्रतीक आहे। विश्व एड्स दिन आपल्याला एकाच गोष्टीची जाणीव करून देतो, ज्ञान हे संरक्षण आहे आणि सहानुभूती हेच उपचार आहे। यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापिका सौ महिमा मेश्रामकर यांनी केले। यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बी फार्मसी, डी फार्मसी व BSc नर्सिंगचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।